नमस्कार, मी अनुश्री. आपण पाहत आहात गौरव प्रकाशन न्यूज. आजची ठळक बातमी. महाराष्ट्रातील आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या. महाराष्ट्रावर उष्णतेसोबत अवकाळी पावसाचे दुहेरी संकट. 6 जिल्ह्यांना हवामान अलर्ट. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर रवाना. राजकीय चर्चांना उधाण. राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारांची चाचपणी सुरू. सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर राजकीय हालचाली वेगात. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात 21 किलोमीटर बोगद्याचे काम वेगाने सुरू. IPL 2026 मध्ये पंजाबचा मोठा विजय. प्लेऑफ समीकरण रंगात. मुंबई इंडियन्स संघात शेवटच्या सामन्यापूर्वी 2 खेळाडूंची एंट्री. मध्य रेल्वे आणि हार्बर लाईनवर रविवारी मेगा ब्लॉकची घोषणा. छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल डिझेल तुटवडा. पंपांवर वाहनांच्या लांब रांगा. नीट पेपर फुटी प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे. चौकशी तीव्र. CBSE विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी अहवाल मागवला. महाराष्ट्रातील 5 खासदारांना संसद रत्न पुरस्कार जाहीर. दादरच्या प्रसिद्ध वडापावच्या दरात वाढ. ग्राहकांमध्ये चर्चा. रायगडमध्ये हापूस आंब्याचे दर घसरल्याने बागायतदार अडचणीत. बीडमध्ये विवाह सोहळ्यात फटाक्यांच्या स्फोटात 5 फोटोग्राफर जखमी. पुण्यात कोट्यवधींच्या जागा व्यवहार प्रकरणात नवा ट्विस्ट. महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीसाठी जागा वाटपावर महायुतीत चर्चा. ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. देशभरात उष्णतेची लाट कायम. अनेक राज्यांत रेड अलर्ट जारी. सोशल मीडियाशी संबंधित क्षेत्रात मोठ्या रोजगार संधी उपलब्ध होण्याची चर्चा. AI तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर आणि क्रिप्टो फसवणुकीवर कारवाई वाढणार. विद्यार्थ्यांनी तयार केलेले बॅटरीवर चालणारे मोठे रेडिओ नियंत्रित विमान चर्चेत. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये पाणी टंचाई आणि विजेच्या वाढत्या मागणीची समस्या गंभीर. मुंबई लोकल सेवा उशिराने धावत असल्याने प्रवाशांचा संताप. ट्रम्प यांच्याशी संबंधित अमेरिकेतील सुरक्षेच्या घटनेने जागतिक स्तरावर खळबळ. अशाच ताज्या बातम्यांकरिता गौरव प्रकाशन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.